यूहन्ना की किताब 16वां अध्याय योहानाचा 16वा अध्याय पाहूया. और 22वां पद. 22 वचन. निशात सॉलोमन ब्रदर यही इस तरह ही लिखते हैं. बराबर है ना. यूहन्ना की किताब 16वां अध्याय 22वां वचन और उसके दो भाग है. कोई भी पढ़ रहा है तो सुनिए, इधर इधर देखिए. पहले कोई भी पढ़ रहा है तो पहला भाग कॉमा है. जब एक वचन पढ़ते तो आगे आपको एक कॉमा नजर आएगा. जेव्हा तुम्ही वचन वाचता तर त्या वचनामध्ये क्या एक बोलते हैं उसको मराठी में, हिंदी में कॉमा को? स्वल्प स्वल्प विराम. तो स्वल्प विराम है विराम आहे त्याच्यात. तो वो कॉमा तक ही पहला भाग पढ़ना है, फिर आगे के भाग को बाद में पढ़ेंगे. तर स्वल्प विरामपर्यंतच वाचूया, मग पुढचा भाग नंतर वाचू. कोई भी हिंदी में पढ़ सकता है और बाद में मराठी में उनके लिए पढ़ा जाए. पढ़िए. उसी प्रकार तुम्हें भी अब तो शौक है. बस हो गया. त्या उसी प्रकार तुम्हें भी अब तो शौक है. थोड़ा सा उसमें मराठी में पढ़िए. त्याप्रमाणे तुम्हाला खरोखर आता दुःख आहे. प्रेज द लॉर्ड. बहुत सुंदर सुंदर बात लिखा मेरे इसमें लिखा. इसलिए तुम्हें भी अब तो शौक है. प्रेज द लॉर्ड. इसलिए इसलिए त्यामुळे इसलिए त्यामुळे तुम्हें भी अब तो शौक है. कुछ तो बात है. आणि काहीतरी गोष्ट आहे. खुदा के लोगों देवाची लोक गम है, आणि दुःख आहे. शोक है, दुःख आहे, आंसू है, अश्रू आहे, रोना है. रडणं आहे. कोई आहे अक्सर आणि वारंवार आपके जिंदगी में तुमच्या जीवनामध्ये और हमारे आणि जिंदगी आमच्या जीवनामध्ये गम होता है. दुःख असतात. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. अक्सर हमारे हर एक के जिंदगियों में आणि नेहमी आपल्या जीवनामध्ये गम होता है, दुःख असतात, शोक होता है. शोक असतात. Praise the Lord. Hallelujah. मैं जब उर्दू बाइबल पढ़ता हूँ तो उसमें लिखा है बस अब तो तुम्हें शोक है. आणि जेव्हा तुम्ही उर्दू बायबल वाचता तेव्हा बस असे शब्द आहेत. आणि आता तर तुम्हाला दुःख आहे. अरे आता तर सुंदर. तो शोक है. आणि शोक आहे. आप खुदा के राहों पर चलिए. आणि तुम्ही देवाच्या मार्गात चाला. आप अच्छे काम करने लगो. तुम्ही चांगले काम करू लागला. सुनिए. ऐका, ध्यान से सुनिए. लक्षपूर्वक ऐका. देखिए मोबाइल बाद में, प्रार्थना तो आ गया ना, मोबाइल बाद में. हाँ? क्या नाम है आपका बेटी? हाँ? ऋतिका. रितिका. हमारे बीच में रितिका बेटी पहली बार आई है. हम तालियों से उसका स्वागत करेंगे. यहाँ प्रभु है या ठिकाणी प्रभू आहे. और प्रभु से बढ़कर हमारे बीच में कुछ ना हो. आणि प्रभूला सोडून आमच्या मध्ये काही मोठं नसावं. तो आप अच्छे काम करने लगे. आणि तुम्ही चांगले काम करू लागला. आप अच्छा स्वभाव में बढ़ने लगे. तुम्ही चांगल्या स्वभावात वाढू लागला. प्रभु की मर्जी करने लगे. प्रभूची इच्छा करू लागला. तो ये ना समझना तर ही असं समजू नका कि खुशी ही खुशी मिलेगी. की आनंद आणि आनंदच मिळेल. बहुत खुशी मिलेगी. खूप आनंद मिळेल. नहीं 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 नहीं, बिल्कुल भी नहीं. नाही अजिबात नहीं, बिल्कुल भी नहीं. नाही अजिबात नाही. जब आप अच्छे काम करने लगोगे, जेव्हा तुम्ही चांगले काम करू जब लागाल, आप अच्छी राहों पर चलने जेव्हा लगोगे, तुम्ही चांगल्या मार्गात चालू लागाल, जब आप खुदा के मर्जी पर चलने लगोगे, जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गात इच्छेत चालू जब लागाल, आप खुदा के वचन का अनुसरण करने लगोगे, जेव्हा देवाच्या वचनाचं तुम्ही अनुसरण पालन करू लागाल, जब आप किसी का नुकसान नहीं करोगे, जेव्हा तुम्ही कुणाचं काही नुकसान करणार नाही, जब आप किसी के खिलाफ झूठी गवाही नहीं दोगे, आणि जेव्हा तुम्ही कुणाच्या बद्दल देखील काही खोटी साक्ष देणार नाही, जब आप चोरी नहीं करेंगे, जेव्हा तुम्ही चोरी नाही करणार, जब आप व्यभिचार नहीं करेंगे, जेव्हा तुम्ही व्यभिचार नाही करणार, जब आप किसी को ठगेंगे नहीं, जेव्हा तुम्ही कुणाला फसवणार नाही, जब आप किसी को धोखा नहीं देंगे, जेव्हा तुम्ही कुणाला धोका देणार नाही, जब आप किसी को बर्बाद नहीं करेंगे, जेव्हा तुम्ही कुणाला उद्ध्वस्त करणार नाही, जब आप खुदा की राहों पर चलने जेव्हा लगेंगे, तुम्ही देवाच्या मार्गात चालू लागाल, तो ये कभी भी मत सोचो तर एक कधी पण विचार करू कि नका. इन सारी बातों पर चलने से मुझे खुशी ही खुशी मिलेगी. आणि या सर्व मार्गात चालल्यानंतर अशा सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद आणि आनंदच मिळेल असा पर विचार जिस करू नका. दिन आप ऐसी राहों पर चलने लगोगे, परंतु ज्या दिवशी तुम्ही हा मार्ग
मार्गांमध्ये चालू लागा. आप किसी को बर्बाद नहीं करेंगे, कुणाला उद्ध्वस्त नाही झूठ करणार, नहीं बोलेंगे, खोटं नाही बोलणार, व्यभिचार नहीं व्यभिचार करेंगे, नाही करणार, व्यसन नहीं करेंगे, व्यसन नहीं करना, प्रभु की मर्जी पूरी करेंगे, प्रभूची इच्छा पूर्ण कराल, अच्छे काम करेंगे, चांगले काम कराल, माँ बाप की इज्जत करेंगे, आई बापांचा आदर करा. तभी सोच लेना कि आपके जिंदगी में बहुत बड़ा नुकसान होगा. आणि तेव्हाच विचार करा, समजून घ्या की तुमच्या जीवनामध्ये खूप मोठं नुकसान होईल. आप लुट जाओगे, तुम्ही लुटले जातात, बर्बाद हो जाओगे. उद्ध्वस्त होतात. बस परंतु अब तो तुम्हें शोक. आता तर तुम्हाला दुःख आहे इसीलिए तुमको शोक. आणि म्हणूनच तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला दुःख आहे. Praise the Lord. Hallelujah. क्योंकि आप अच्छी राहों पर चल पड़े हो, कारण तुम्ही चांगल्या मार्गात चाललात. तो जरूरी है कि आपके पिता आपको सताए. तर गरजेचं आहे की तुमच्या वडिलांनी तुमचा सताव, तुमचा छळणूक करावं. जब आप खुदा की राहों पर चल रहे तो जरूरी है कि आपका पति आपको सताए. जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गात चालला तेव्हा गरजेचं आहे की तुमच्या नवऱ्याने तुम्हाला त्रास द्यावा. जब आप खुदा की मर्जी पूर्ण करने लगो तो जरूरी है कि आपकी पत्नी आपको सताए. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गात चालाल तर तेव्हा गरजेचं आहे की तुमची बायकोने तुम्हाला त्रास द्यावा. इसलिए अब तुम्हें शोक है. आणि म्हणूनच ह्याच्यासाठीच तुम्हाला आता दुःख आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 तो ये कभी ना समझना कि अभी तो हम अच्छे चल रहे हैं, तर असं कधी देखील समजू नका तर आम्ही तर चांगले चाललोय, प्रार्थना कर रहे हैं, प्रार्थना करतोय, चर्च भी जा रहे हैं, चर्चला पण चाललोय. तो अभी सब खुशी ही खुशी होगी. तर आता सर्वच आनंदच आनंद असेल. लिखा है, लिहिलं आहे. इसलिए अब तुमको शोक. आणि म्हणून आता ह्याप्रमाणेच तुम्हाला आता शोक, दुःख आहे. आगे बहुत सुंदर बात लिखी परंतु दुसऱ्या भागात खूप सुंदर गोष्ट है. लिहिली. सुंदर बात लिखी खूप सुंदर गोष्ट है. लिहिली. यीशु मसीह ने बोला, प्रभू यीशु ख्रिस्त मैं बोला, फिर वापस तुमको मिलने के लिए आऊंगा. परत एकदा तुम्हाला भेटण्यासाठी अब येईल. तो तुम्हें शौक है, आता तर तुम्हाला पर दुःख मैं आहे. फिर वापस तुम्हें मिलने के लिए आऊंगा. तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्यासाठी येईल. तुम्हारे दिल को खुश कर दूंगा तुमच्या हृदयाला आनंदित करेल. और वो खुशी तुमसे कोई भी छीन ना सकेगा. आणि तो आनंद तुमच्याकडनं कोणी देखील हिरावून किंवा हिसकावून घेणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. अब उसका दूसरा भाग पढ़ना है. आता दुसरा भाग वाचूया. परंतु मैं तुमसे हाँ। फिर मिलूंगा हाँ. और तुम्हारे मन हाँ। आनंद से भर जाएंगे होय. और तुम्हारा आनंद हाँ। कोई तुमसे छीन न लेगा. तुम्हारा आनंद तुमसे कोई छीन. तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. 2 हफ्ते पहले क्या सीखा था? 2 आठवड्या अगोदर काय शिकलो होतो? मरियम ने वो भाग चुन लिया. ठीक है, लास्ट मिक्स हो क्या गया. सीखा था? हाँ, क्या बीज क्या? बीच. हाँ. 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 और छीन कर कौन जाता है? शैतान. हिसकावून कोण जातं? दुष्ट आकर उसको छीन लेकर जाता आणि है. दुष्ट येऊन त्याला हिसकावून घेऊन जातो. इब्लीस आकर उसको छीन लेकर जाता इब्लीस है. येऊन त्याला हिसकावून घेऊन जातो. शैतान आकर उसको छीन लेकर शैतान जाता येऊन त्याला है. हिसकावून जातो. पर यीशु ने बोला मैं फिर तुमसे मिलूंगा, परंतु येशू म्हणत आहे की मी पुन्हा एकदा तुम्हाला भेटेन. तुम्हारे दिल को खुश कर दूंगा तुमच्या हृदयाला आनंदित करेल. और ये खुशी तुमसे कोई छीन ना सके. आणि हा आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. बढ़िए आगे दूसरा भाग. दुसरा भाग वाचूया. परंतु मैं तुमसे फिर मिलूंगा फिर मैं तुमसे मिलूंगा. और तुम्हारे मन आनंद से भर मन जाएंगे नहीं, दिल दिल दिल. तुम्हारा दिल बोलो. और तुम्हारा दिल आनंद से भर जाएगा. तुम्हारा दिल जब यीशु तुमसे मिलेगा, इधर देखिए, भेटेल प्रभू. यीशु मिलेंगे तो क्या मिलेगा? येशू दिल भेटेल को तुमच्या हृदयाला काय मिळेल? धन मिलेगा. आनंद मिळेल. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या मुलीला चांगला नवरा मिळाला. हो, आनंद मेरे आहे. बेटी बच्चा. यीशु मिला तो आनंद मिलेगा. येशू मिळाला तर आनंद Praise the मिळेल. Lord. हालेलुया. आगे. और तुम्हारा आनंद हाँ. कोई तुमसे छीन न लेगा. Praise the Lord. और तुम्हारा आनंद, तुम्हारी खुशी तुमसे कोई छीन ना सकेगा. तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ Praise the शकणार Lord. यह हमेशा की खुशी है. आणि नेमकी काळ टिकणारी आनंद आहे. अब्दियत की खुशी, सार्वकालिक ही आनंद आहे अनंत काल की खुशी, आणि सार्वकालिक ही आनंद आहे. कभी न खत्म होने वाली कधी खुशी. न संपणारा हा आनंद आहे. जो खुशी प्रभु आपके दिल को देगा. आणि जो आनंद प्रभू तुमच्या हृदयाला देईल. Praise the Lord. Hallelujah. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जब तक शादी नहीं होती ना, जोपर्यंत लग्न होत नाही गर्लफ्रेंड को बॉयफ्रेंड इतना प्यारा लगता है. आणि त्या उल्लू, गर्लफ्रेंडला उल्लू, आणि उल्लू तू उल्लू तो राजबब्बर है. तू राजबब्बर अरे आहे. तू तो शत्रुघ्न सिन्हा है.
कान डैनी जैसे है, केस डॅडीसारखे ओ आहेत. उल्लू उल्लू तेरे होठ. आणि उलू तुझे होठ. शादी के बाद पता चलता है आणि लग्नानंतर कळून येतं. प्रेम चोपड़ा है. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. शादी के बाद लग्नानंतर हीरो विलन बन जाता है. आणि हिरो तो विलन बनतो. Praise the Lord. हालेलुया. 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 अरे जोर से बोलो हालेलुया. Praise the Lord. इसलिए शादी के पहले जो उल्लू उल्लू है म्हणून लग्नाच्या आधी जो उलू आहे वो बंद. तो बंद. प्रभु का मर्जी से शादी करेंगे, प्रभूच्या इच्छेनुसार लग्न कराल प्रभु के मुताबिक एक अच्छा हीरो आपको मिल जाएगा. आणि प्रभूच्या इच्छेनुसार एक चांगला हिरो तुम्हाला Praise the Lord. कभी भी विलन नहीं बनेगा. आणि तो कधी देखील विलन बनणार नाही. वो तो अब्दियत की खुशी होगी. आणि ती सार्वकालिकचा आनंद असेल. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. वापिस एक बार पढ़िए. परत एकदा वाचू. उसी प्रकार तुम्हें भी अब तो शौक है, परंतु मैं तुमसे फिर मिलूंगा हाँ. और तुम्हारा दिल आनंद से भर जाएगा घर जाएगा. और तुम्हारा आनंद कोई तुमसे छीन न लेगा. तुम्हारी खुशी कोई भी तुमसे छीन ना सकेगा. तुमचा आनंद तुमच्याकडनं कोणी देखील हिरावून किंवा Praise हिसकावून the घेणार Lord. नाही. खुदा के लोगों, देवाचे लोक प्रभु आपको आनंद देना चाहता प्रभू है, तुम्हाला आनंद देऊ खुशी देना चाहता आनंद देऊ है, इच्छितो. पर शैतान छीनना चाहता है. परंतु सैतान हिसकावू इच्छितो. इब्लीस छीनना चाहता है. इब्लीस हिसकावू इच्छितो. Praise the Lord. हम 2 हफ्ते से यही सीख रहे, दुष्ट छीनता है. आणि 2 आठवड्यापासून हे शिकत आहोत. जब दुष्ट खुदा का हिसकावतो. वचन आपके दिलों में जो बीज है बोया जाता आणि है, देवाचं वचन जे बीज आहे जे तुमच्या जीवनामध्ये जे पेरलं जातं Praise the Lord. शैतान छीनना मांगता है. आणि सैतान हिसकावू इच्छितो. वो वचन मुझको आनंद देता है. आणि ते वचन मला आनंद जब देतं. मेरे जीवन में वचन आता है, मुझे आनंद मिलता है. आणि जे वचन माझ्या जीवनात येतं तो मला आनंद देतो. यीशु बोला मैं तुमसे फिर मिलूंगा आणि येशू बोलला मी पुन्हा एकदा तुम्हाला और भेटेन. तुम्हारा दिल खुश हो जाएगा. तुमचं हृदय आनंदाने भरेल. यीशु वचन है. येशू वचन आहे. वचन यीशु है. वचन यीशु वचन है. मिला यीशु मिला. वचन मिला यीशु मिला. और मेरा दिल खुश हो जाएगा. माझं हृदय आनंदाने और भरेल. वचन से जो खुशी मिलेगी, आणि ज्या वचनाने जो आनंद वो मिळेल खुशी तुमसे कोई छीन ना सकेगा. तो आनंद तुमच्याकडनं कोणी हिरावून Praise the घेणार नाही. Lord. जब खुदा का वचन आपके पास आता है, आणि जेव्हा देवाचं वचन तुमच्याकडे जब आप येतं, सुनते हो, तुम्ही ऐकता, सुनकर समझते हो, ऐकून समजता, समझकर अपने दिल में उसको छुपा कर रखते हो, समजून तुमच्या हृदयामध्ये तुम्ही लपून तो ठेवता. वो वचन आपको हमेशा की खुशी देगा. आणि ते वचन तुम्हाला नेहमीचा आनंद देईल. और इस खुशी के बारे में लिखा है कि वो तुमसे कभी भी छीनी न जाएगी. ह्या आनंदाबद्दल सांगितलं आहे की हा आनंद तुमच्याकडनं वचन से मिली हुई खुशी. आणि वचनाद्वारे मिळालेला आनंद. Praise the Lord. हालेलुया. 2 मिनट हम लोग निशा हॉटस्पॉट बंद कीजिए. आपका हॉटस्पॉट खराब लिया हुआ है. मैं लगाता हूं. 2 मिनट रुक जाइए. थोड़ा सा हॉटस्पॉट का प्रॉब्लम हुआ है. बंद किया. हाँ? Praise the Lord. Praise the Lord. आवाज आ रही है सबको? सबको आवाज आ रही है? Praise the Lord. तो जब खुदा का वचन मुझको आनंद देगा, जेव्हा देवाचं वचन मला आनंद देईल वो हमेशा का आनंद होगा, तो नेहमीचा सारखा कभी भी खत्म नहीं होगा. कधी देखील न संपणार. पति नया नया शादी करके दुल्हन को घर पर लाएगा. लग्न करून नवीन नवीन बायकोला घरी नई आणायचं. नई दुल्हन के नए नए नखरे सहन किए जाते हैं. आणि नवीन नवीन त्या नवरीचे नवीन नवीन नखरे सहन केले जातात. 6 महीने के बाद 6 महिन्यानंतर उसके नखरे खत्म. तिची नखरे संपली. वही चूल्हा, तो चूल, वही झाड़ू, ते झाडू, वही सास के ताने, आणि ते सासूचे और फिर बोलणं, पति के लात और बुक्के और गालियां. आणि मग ते नवऱ्याचे हाना मारे आणि लातन बुक्या. Praise the Lord. क्योंकि आपने चुना है ये मार्ग. कारण तुम्ही निवडला हा मार्ग. Praise the Lord. खुदा के वचन से आपकी खुशी कभी भी खत्म नहीं होगी. देवाच्या वचनाद्वारे तुमचा कधी देखील आनंद संपणार नाही. Praise the Lord. अब आपको ये चुनना है कि किस खुशी को आपको लेना है. आता तुम्हाला निवडायचं की कुठला आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. जो जो आपके शहानपन से आपको मिलता है, तुमच्या शहाणपणाने तुम्हाला मिळतो और वो आणि तो जो यीशु हमको देता है. आणि तो येशू आम्हाला देतो. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. यिर्मयाह का 15 अध्याय 16वां वचन इर्मयाचा 15 अध्याय 16 वचन. पढ़िए. यिर्मयाह
की किताब 15 अध्याय 16 वचन। जेरेमिया चैप्टर 15-16। जब तेरे वचन हाँ पढ़ो। जब तेरे वचन मेरे पास पहुँचे, जब तेरा वचन मेरे पास पहुंचा, हाँ, तब मैंने उन्हें मानो खा लिया। मैंने वचन को क्या कर लिया? वचनाला काय केलं? वचन को खा लिया। हाँ वचनाला खाल्लं. हाँ और तेरे वचन हाँ। मेरे मन के हर्ष और आनंद का कारण हुए। हालेलुया। धन्यवाद 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 धन्यवाद। तेरा वचन मेरे पास आया, तुझं वचन माझ्याकडे आलं. मैंने वचन को खा लिया वचनाला मी खाल्लं. और तेरा वचन मेरा आनंद का कारण बन गया। तुझं वचन माझं तेरा वचन मेरा खुशी का कारण बन गया, आनंदाचं कारण बनलं. हर्ष का कारण बन गया। Praise the Lord. हालेलुया। मुझे और कोई बात खुशी नहीं देती। आणि अजून कुठल्या गोष्टी मला आनंद देत नाहीत. पत्नी ने बनाए हुए पंच पकवान मुझे खुशी नहीं आणि बायकोने देती। बनवलेले पंचपक्वान्न मला आनंद देत नाहीत. पति ने लाया हुआ पगार मुझे खुशी नहीं देती। नवऱ्याने आणलेला पगार मला आनंद पर देत हे नाही. खुदा जब तेरा वचन मुझ तक पहुंचा, मैंने उसे खा लिया परंतु हे देवा तुझं वचन माझ्यापर्यंत पोहोचलं आणि मी ते खाल्लं. और तेरे वचन ने मुझे खुश कर दिया, आणि तुझ्या वचनाने मला आनंद दिला. हर्ष कर दिया, हर्षित केलं. आनंदित कर दिया। आनंदित केलं. यही वो खुशी है जो आपसे कोई छीन नहीं आणि सकेगा। हाच तो आनंद आहे जो तुमच्याकडनं कोणी हिरावून घेणार वचन से मिली हुई खुशी। नाही. आणि वचनाच्या द्वारे मिळालेला आनंद. Praise the Lord. आपका चुनाव है, आणि हा तुमचा निवड आहे. आपका चुनाव तुमची है, निवड आहे. आपका चुनाव तुमची निवड है आहे. कि आपको वचन से मिली हुई खुशी चुनना है या आपके होशियारी से मिली हुई खुशी। आणि वचनापासून मिळालेला आनंद तुम्हाला निवडायचा आहे का तुमच्या हुशारीने निवडलेला Praise सुख? the Lord. वचन खुशी देता है, आणि वचन हे आनंद क्योंकि देते. वचन ही यीशु है। कारण वचनच येशू आहे. इसलिए यीशु बोला, मैं फिर तुम्हारे पास आकर तुमको मिलूंगा। आणि म्हणून वचनात प्रभू म्हणत आहे की मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊन वचन तुम्हाला भेटेन. आकर भेट लेगा आणि वचन येऊन और भेटेल. आज वो वचन आकर आपसे मिल रहा आणि है। आज ते वचन येऊन तुम्हाला भेटत आहे. यीशु आपसे मिल रहा है। तुम्हाला भेटत आहे. आपका दिल को खुशी है या दुख मुझको मालूम आणि नहीं, तुमच्या हृदयाला आनंद आहे का दुःख मला माहित पर नाही. मैं बहुत खुश हूँ परंतु मी खूप कि आनंदित प्रभु का आहे वचन आपकी और मेरी भेंट ले रहा की है प्रभूचं वचन तुमचा आणि माझी भेट घेत आहे. और मुझे खुशी दे रहा आणि है, मला आनंद देत आहे. आपको खुशी दे रहा मला है, आनंद देत आहे. कभी भी नहीं खत्म होने वाली खुशी। कधी न संपणारा आनंद. भजन संहिता 16 अध्याय 11 पद। आणि स्तोत्र संहिता 16 अध्याय 11 वचन. भजन संहिता 16 अध्याय 11 पद। स्तोत्र संहिता 16 अध्याय 11 वचन. भजन संहिता 16 अध्याय 11 वचन। तू मुझे जीवन का रास्ता दिखाएगा, तो मुझे जीवन का रास्ता दिखाएगा। तेरे निकट हाँ। आनंद की भरपूरी है। तेरे निकट किसकी भरपूरी है? तुझ्याजवळ कशाची तेरे भरपुरी निकट आहे? किसकी भरपूरी है? तेरे निकट किसकी भरपूरी है? कशाची भरपुरी आहे? अभी एक गाना गाया मराठी में, आणि एक मराठीत गाणं गायला आता. तव कुशीशी, आणि तुझ्याजवळ ते आनंद आहे. खुशी, तुझ्या कुशीत तो आनंद तव आहे. कुशीशी। तुझ्या कुशीत तो आनंद आहे. खुश छोटे बच्चों को माँ अपने गोद में लेती है। आणि लहान लेकरांना आई आपल्या कुशीत घेते. Praise the Lord. तो मराठी में नारायण मामन टिळक ने बोला तव कुशीशी। आणि मराठीमध्ये नारायण बाबा टिळक म्हणतात की तुझ्या कुशीमध्ये, Praise the Lord. तेरे गोद में, तुझ्या कुशीमध्ये Praise the Lord. तेरे निकट आनंद की भरपूरी है। हाँ तुझ्याजवळ आनंदाची भरपुरी आहे. हाँ। तेरे दाहिने हाथ में सुख सर्वदा बना रहता है। Praise the Lord. अरे कोई तो हालेलुया बोलो। किसके निकट आनंद की भरपूरी है? कुणाजवळ आनंदाची भरपुरी आहे? यीशु किसके निकट आनंद की भरपूरी है? कुणाजवळ आनंदाची भरपुरी आहे? यीशु के करीब आओ, आनंद की भरपूरी। आणि येशूच्या जवळ आनंदाची भरपुरी आहे. उसके राइट हैंड दाहिने हाथ में सुख सदा वास करता है। त्याच्या उजव्या हातामध्ये आनंद नेहमी वास करतो. Praise the Lord. आप लोगों को, कितने लोगों को सुख की तलाश है? आणि किती लोकांना आनंदाचा शोध आहे? कितने लोग सुख की तलाश में हैं? हाथों को ऊंचा आणि करो। किती लोक आनंदाच्या शोधात कितने आहेत? लोग आनंद और सुख की तलाश में किती लोक हैं? आनंदाच्या शोधात आहेत? Praise the Lord. अरे हाथों को ऊंचा करो, आता नवच करा. है या नहीं? यीशु के करीब आणि येशूच्या जवळ आनंद की भरपूरी, आणि आनंदाची भरपुरी आहे. उसके दाहिने हाथ में सुख आणि है। त्याच्या उजव्या हातात सुख आज आहे. आपको जवानी के बुलबुले फूट रहे आज तुम्हाला तारुण्याचे बुडबुड्या और फुटतात बुढ़ापे में भी बुलबुले फूट रहे। आणि म्हातारपणात देखील बुडबुड्या Praise फुटतात. the Lord.
यीशु के करीब आओ, आणि येशूच्या जवळ आहे. यीशु के करीब आनंद की भरपूरी, येशूच्या जवळ आनंदाची भरपूर भरपूरी बोला तो आणि भरपुरी म्हणलं कभी तर. भी नहीं खत्म होने वाला आणि है। कधी न संपणार उसके दाहिने हाथ में सुख है, त्याच्या उजव्या हातात सुख जिस आहे. सुख का तलाश आप करता है, आणि ज्या सुखाचा तुम्ही शोध घेता, करीब आ जाओ। जवळ या. कैसे? कसं? प्रार्थना से हम यीशु का करीब जा सकता है। प्रार्थनेच्या द्वारे येशूच्या जवळ जितना आप जाऊ शकतो. प्रार्थना करेंगे यीशु का करीब जाएंगे, आणि जेवढं प्रार्थना करा तेवढं येशूच्या और जवळ प्रभु जा. अपने दाहिने हाथों से आपको सुख से भर देगा। आणि प्रभू तुम्हाला उजव्या हाताने त्याच्या सुखाने त्याला प्रेज द लॉर्ड, आपको आनंद से भर देगा। आनंदाने भरे. रविवार टू रविवार प्रार्थना में आकर आनंद नहीं मिलेगा। रविवार ते रविवार फक्त प्रार्थनेला आनंद मिळणार नाही. रविवार टू रविवार प्रार्थना से आपके दुख सुख में नहीं बदलेंगे। रविवार ते रविवार प्रार्थनेला तुमचे दुःख सुख रविवार टू रविवार प्रार्थना में आने से आपके आंसू हंसी में नहीं बदलेंगे। रविवार ते रविवार तुमचे दुःखाचे अश्रू जे आहेत ते आनंदात नाही बदलणार. प्रेज द लॉर्ड, यीशु का करीब आनंद का भरपूरी है। आणि येशूच्या जवळ आनंदाची भरपूर उसका आहे. करीब आने का मार्ग है प्रार्थना। आणि त्याचा जवळ येण्याचा मार्ग आहे जितना प्रार्थना. तुम यीशु का करीब रहेंगे, जेवढं तुम्ही येशूच्या जवळ राहता आपको आनंद मिलेगा। तुम्हाला आनंद मिळेल. आनंद मिलेगा। आनंद मिळेल. जिस सुख की तलाश में आप गली गली कूचे कूचे भटकता है, आणि ज्या आनंदाच्या सुखात तुम्ही गल्यांमध्ये फिरता, दिन रात मेहनत करता है, रात्रमध्ये सुख मेहनत नहीं, करता, सुख नाही, सुख नहीं, सुख नाही. शरीर दर्द है, आणि शरीरात शरीर दुखणं दर्द आहे. है, शरीरात दुखणं आहे. कमर में दर्द, कमरेत दुखणं, पीठ में दर्द, पाठीत गर्दन दुखणं, में दर्द, आणि दर्द, सब दर्द ही दर्द है। आणि सर्व दुखणंच दुखणं आहे. पर प्रभु का करीब, उसके हाथ दाहिने हाथों में सुख मिल जाएगा। परंतु प्रभूच्या उजव्या हातांमध्ये सुख मिळेल तुम्हाला. वहां आपको दर्द नहीं होगा, आणि त्या ठिकाणी तुम्हाला दुखणं नाही होणार, तकलीफ नहीं होगी, दुःख त्रास नाही होणार. आनंद की भरपूरी है। आनंदाची पूर्तता Praise the असेल. Lord. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. खुदा के लोग, देवाचे लोक, मुझको मालूम है, मला माहिती आहे. बावजूद इसके कि आज आपकी जिंदगी बहुत परेशानियों से गुजर रही है, आणि तुमचे जीवन जे आहे ते खूप त्रासांमधनं जात आहे. करीब तरी देखील मुझको मालूम है, मला माहिती आहे. आप सभी लोगों की जिंदगी बहुत परेशानियों से गुजर रही है, प्रत्येकाचं जीवन जे आहे ते खूप त्रासांमधनं चाललं, दुखों से गुजर रही है। दुःखांमधनं चाललं. बावजूद इसके कि आप दुखों में हैं, आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुःखात असताना देखील, बावजूद इसके कि आप परेशानियों से गुजर रहे तुम्ही हैं, याच्या दुःखात असताना देखील, त्रासात असताना देखील, बावजूद इसके कि आपके आंखों में आंसू हैं, आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते तरी देखील, बावजूद इसके कि लोग आपको परेशान कर रहे आणि याच्या हैं, व्यतिरिक्त की तुम्हाला लोक त्रास देत आहेत, बावजूद इसके आणि तरी देखील कि आपको आग का भट्टी में डाला जाए, आणि तरी देखील तुम्हाला त्या अग्नीच्या भट्टीत टाकलं जावं, बावजूद इसके आणि तरी देखील कि आपको शेर के गुफा में डाला जाए, आणि त्या सिंहाच्या गुफेत तुम्हाला टाकलं जावं, बावजूद इसके आणि याला देखील बिना किसी कारण के आपको जेल में डाला जाए, कुठलंही कारण नसताना तुम्हाला तुरुंगात टाकावं, आप निर्दोष है, तुम्ही निर्दोष आहात, निर्दोष होने के बावजूद आपको बंदी गृह में डाला गया है, आणि निर्दोष असताना तुम्हाला तुरुंगात टाकण्यात आलंय, आपको सताया जा रहा तुम्हाला है, सतवलं जाते, ऑफिस के लोग आपको सता रहे आणि हैं, ऑफिसचे लोक तुम्हाला सतवत आहेत, आपका पति आपको सता रहा आणि है, तुमचा नवरा तुम्हाला सतवत आपके आहे, बच्चे आपको सता रहे तुमचे हैं, लेकरं तुम्हाला सतवत आपके आहेत, आस पड़ोस के लोग आपको सता रहे आणि हैं, तुमच्या शेजार पाजारचे लोक तुम्हाला आपकी सतवत पत्नी आहेत, आपको छोड़कर चली गई तुमचं है, नाव बायको तुम्हाला सोडून गेली, बावजूद इसके आणि व्यतिरिक्त ह्याच्या आपकी खुशी कोई छीन नहीं सकता। आणि तुमचा आनंद कोणी Praise the Lord. आप जेल में हो तुम्ही तुरुंगात आहात, तो भी आपकी खुशी कोई छीन नहीं तरी सकता। देखील तुमचा आनंद कोणी हिरावू आप शकत सिंह का गुफा में डाले जाओ तो भी आपकी खुशी कोई छीन नहीं नाही. आणि सकता। तुम्ही सिंहाच्या गुफेमध्ये टाकले जाऊ तरी देखील तुमचा आनंद कोणी हिसकावू आप शकत नाही. धधकती हुई आग में डाले जाओ तो भी आपकी खुशी कोई छीन नहीं आणि जर त्या सकता। आगीमध्ये तुम्हाला टाकलं तरी देखील तुमचा आनंद आपको उबलते हुए तेल में डाला जाए तो भी आपकी कोई खुशी नहीं छीन आणि सकता। तुम्हाला उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी देखील तुमच्याकडनं आनंद तुमचा कोणी ये हिसकावू वो शकत खुशी नाही. है हा तो आनंद जो आहे, हमेशा की है, तो नेहमीची आहे हमें अनंत काळाची आहे। आणि तो सार्वकालिक आहे, Praise the Lord. ये खुशी यीशु देता है। आणि हा आनंद येशू देतो, ये अनुभव खुदा के लोगों का रहा। आणि हा अनुभव देवाच्या दानियल लोकांचा को झाला. सिंह का गुफा में डाला, दानियेलाला त्या सिंहाच्या गुफेत टाकलं, वो आनंद था। Praise the आनंद Lord. होता। हालेलुया। हालेलुया। राजा दिन दूसरे दिन आकर बोलता है, दानियल तू जिंदा है क्या? आणि राजा दुसऱ्या दिवशी गुफेवर म्हणतो की राजा दाविदा तू जिवंत आहेस का? दानियल दानियेला तू तू जिंदा है क्या? दानियेला तू जिवंत आहेस का? दानियल अंदर से आवाज देता है, दानियेल आत्म उत्तर देतो, बादशाह मैं जिंदा हूँ, राजा मी जिवंत आहे, मेरे खुदा ने तेरे शेरों का मुंह बांध दिया है। माझ्या देवाने तुझ्या हालेलुया। ये वो आनंद है, शेर
डालने से भी कोई तुमसे छीन नहीं सकता। सिंहाच्या गुफेत टाकल्याने देखील तुमच्याकडनं तो आनंद Praise the Lord. शद्रक मेशक अबेदनगो को जलती हुई आग के धधकती हुई भट्टी में डाल दिया, आणि शद्रक मेशक अबेदनगोला त्या दगदगत्या आगेमध्ये टाकण्यात आले भट्टी में डाल दिया। आणि त्या भट्टीत आग टाकण्यात आले. भड़क रही थी, आग भड़कू आग लागली. भड़क रही थी। आग भड़कू लागली. Praise the Lord. बादशाह देखता है, राजा पाहतो मैंने तो 3 लोगों को डाला। मी तर 3 लोकांना बादशाह देखता, मैंने राजा तो पाहतो. 3 लोगों को डाला, मी तर 3 लोकांना पर मुझे 4 लोग अंदर नजर आ रहे तुम्हाला 4 लोक हैं। दिसत Praise the Lord. वो धधकती हुई आग भी तुमको जला नहीं सकती। ती दगदगती आग देखील तुम्हाला जाऊ ये वो खुशी है तो आनंद आहे जो प्रभु यीशु आपको देता तो है। प्रभू येशू तुम्हाला देतो. धधकती हुई आग में डालने से भी आपकी खुशी कोई छीन नहीं आणि सकता। दगदगत्या आग याच्यामध्ये टाकलं तरी देखील तुम्हाला तो दिलेला आनंद कोणी तुमच्याकडनं Praise हिसकावून the नाही Lord. शकत. मैं फिर आकर तुमसे मिलूंगा, पुन्हा एकदा तुम्हाला मी भेटेन. तुम्हारे दिल को खुश कर दूंगा और तुम्हारी खुशी तुमसे कोई छीन ना सकेगा। आणि तुमचा आनंद तुमच्याकडे कोणी हिरावून नाही Praise the घेणार. Lord. Praise the Lord. वो तुम कितना भी तकलीफ में, दुख में, कष्ट में, समस्या में हो, तुम्ही किती देखील दुःखात, त्रासात, संकटात, समस्यांमध्ये पर असो, प्रभु का वचन अगर आपके पास है तुझं प्रभूचं वचन तुमच्याकडे आहे, और प्रभु यीशु आपके पास है, प्रभू येशू तुमच्याकडे आहे. तो इन सब के बावजूद आपकी खुशी कोई छीन नहीं आणि सकता। याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं देखील प्रभूचा आनंद जो तुमच्याकडे वचन हिसकावून खुशी घेत देता नाही. है, आणि जो वचन तुम्हाला जो आनंद यीशु खुशी देतो, आपको जो येशू देता आनंद है, देतो. लोग देखेंगे, लोक पाहतील, लोग देखेंगे, लोक पाहतील, आपके लोग आपको देखेंगे, तुमचे लोक तुम्हाला आपके पाहतील, नजदीक के लोग आपको आणि देखेंगे, तुमच्या जवळचे लोक तुम्हाला आपके पाहतील, रिश्तेदार आपको गौर से तुमचे देखेंगे, नातेवाईक तुम्हाला आपका जवळ पाहतील, पिताजी आपको देखेगा, तुमचे वडील तुम्हाला आपकी पाहतील, माताजी आपको आई देखेगी, तुम्हाला पाहेगी, आपके सगे भाई बहन आपको देखेंगे, सगे भाऊ बहन तुम्हाला आपके पाहेगी, आस पड़ोस के लोग देखेंगे। तुमचे शेजार पाजारचे लोक अरे इसको तो बर्बाद होना मांगता है, ह्याला तर उद्ध्वस्त आग व्हायचं, में से गया, आगीत न शेर गेला, के गुफा में से गया, सिंहाच्या गुफेत धधकती गेला, आग में से गया, आगीमध्ये उबले हुए तेल में से गया। तेलात ये न तो गेला, बर्बाद होना चाहिए, हा तो ये तो उद्ध्वस्त झाला तबाह पाहिजे, होना चाहिए, याचा नाश ये झाला तो पाहिजे, मिट जाना चाहिए। मिटला पाहिजे. पर देखो परंतु पहा, ये खुश है, आणि हा आनंद ये आहे, खुश है, आनंदित ये आहे, खुश है। आनंदित आहे. Praise the Lord. यही वह खुशी है हाच तो आनंद जो आहे. आपसे कोई छीन नहीं सकता। आणि जो तुमच्याकडनं कोणी लोग देखकर ताज्जुब करेंगे, लोक पाहून ते आश्चर्यचकित हो जाएंगे, आश्चर्यचकित हो जाएंगे। आश्चर्यचकित होतील. इनके मुख त्यांचे मुख दुखों में भी हंसते हैं, आणि दुःखात पण हसतात, Praise the Lord. आंसुओं में भी हंसते आणि हैं, अश्रूंमध्ये पण हसतात, कष्टों में भी हंसते हैं। कष्टांमध्ये पण ये हसतात. कौन सा राज है जो इनकी मुख पर खुशी नजर आ आणि रही या है? कुठले रहस्य आहे की ज्यांच्या मुखावर देखील आनंद दिसून येतो. Praise the Lord. ये वो खुशी है जो प्रभु का वचन देता आणि है, हीच आनंद आहे जो प्रभूचं वचन देतो. यीशु देता है। यीशु देतो. Praise the Lord. अगर आप खुदा के वचन को सुनते हो, जर तुम्ही देवाच्या वचनाला ऐकता, सुन करके समझते हो, ऐकून जर समजता, समझ करके अपने दिल में उसे छुपा कर आणि रखते जर हो, ऐकून समजून आपल्या हृदयात लपवून ठेवता, अंदर जाने देते हो आणि आज जाऊ देता, और उसको अपने जिंदगी में लाते हो, आणि आपल्या जीवनात त्याला तुम्ही आणता, मैं वायदा करता हूँ तर तुम्हाला वचन देतो कि आपसे आपकी खुशी कोई छीन नहीं सकता। तुमच्याकडनं तुमचा कोणी आनंद हिरावून नाही घेऊ Praise शकत. the Lord. Praise the Lord. चुनाव आपका है, आणि निवड ही तुमची. चुनाव आपका निवड तुमची है। आहे. प्रकाशित वाक्य 3 अध्याय 11 वचन पढ़ेंगे। प्रकटीकरण 3:11 वचन वाचू. प्रकाशित वाक्य की किताब 3 अध्याय 11वां पद। प्रकटीकरण 3:11 वचन. मैं शीघ्र ही आने वाला हूँ, जो कुछ तेरे पास है उसे थामे रहे, कि कोई तेरा मुकुट छीन न ले। थामे रहे तकलीफ होगी। वापिस एक बार। मैं शीघ्र ही आने वाला हूँ, मैं शीघ्र ही आने वाला हूँ, जो कुछ तेरे पास है जो कुछ तेरे पास है। उसे थामे रहे। इधर देखिए, शैतान छीनना मांगता है, आणि सैतान हिसू इच्छितो, इब्लिस लूटना चाहता आणि है, इब्लिस तो लुटू इच्छितो, दुष्ट आपसे आपका खुशी को, आनंद को छीनना मांगता आणि है। दुष्ट तुमच्या आनंदाला, हर्षाला तो हिसकावून घेऊ इच्छितो, जो तुम्हारे जिंदगी में बोया गया है वचन, आणि जे तुमच्या जीवनात पेरलं गेले वचन, उस वचन को वो छीनना आणि चाहता त्या है, वचनाला तो हिसकावू इच्छितो, क्योंकि उस दुष्ट को मालूम है कारण त्या दुष्टाला माहिती अगर आहे. ये लोगों ने वचन को अपने जिंदगी में अंदर तक डाल दिया आणि जर ह्या लोकांनी वचनाला जर आपल्या हृदयात आजपर्यंत जर टाकलं, तो ये खुश हो जाएंगे, तर हे आनंदित होते, इनके आंसू हंसी में बदल आणि यांचे जाएंगे। अश्रू आनंदात बदलते. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया। कभी कभी ऐसा लगता है कधी कधी असं वाटतं हम लूट जाएंगे,
आम्ही लुटले जाऊ. कभी कभी ऐसा लगता है कधी कि कधी असं वाटतं की हमारा सब कुछ चोरी हो जाएगा. आमचं सर्व काही चोरी होईल. कभी कभी ऐसा लगता है कि कोई मुझे धोखा देकर मेरा सब कुछ छीन कर लेकर आणि कधी कधी जाएगा. असं वाटतं की आम्हाला सर्वजण धोका देतील आणि हिसकावून घेऊन जाईल. पर खुदा के लिए लिखा है परंतु देवाचे लोक लिहिलेलं आहे कि जो कुछ तुम्हारे पास है उसे तू थामे रहे. आणि जे काही तुझ्याकडे आहे त्याला तू पकडून घट्ट थांब. जो कुछ तुम्हारे पास है उसे तू आणि जे काही तुझ्याकडे आहे ते त्याला तू थामे रहे. क्या है पकडून तुम्हारे घट्ट पास? थांब. काय आहे तुमच्याकडे? क्या है तुम्हारे पास? काय आहे तुमच्याकडे? जो तुम्हारे पास अभी है उसको थामे नहीं रहना है. आणि जे काही तुमच्याकडे आता आहे त्याला तुम्ही घट्ट धरून नाही तुम्हारे राहायचं. परिवार को, तुमच्या कुटुंबाला, तुम्हारे बीवी को, तुमच्या बायकोला, तुम्हारे बच्चों को, तुमच्या लेकरांना, तुम्हारे भाई को, तुमच्या भावाला, तुम्हारे बहन को, तुमच्या बहिणीला, तुम्हारे माँ को, तुमच्या आईला, तुम्हारे पिताजी को, तुमच्या वडिलांना, उनको नहीं. त्यांना नाही. पर जो कुछ हर रविवार को इधर आकर प्रभू का वचन तुमको मिलता है तू उसे थामे परंतु रहे. जे दर रविवारी इथं आल्यानंतर जे वचनाच्या द्वारे तुम्हाला जे मिळतं वचनाकडनं त्याला तुम्ही घट्ट धरून राहा. वचन से मिली हुई अच्छी अच्छी बातों को आप थामे रहने की आपकी जिम्मेदारी आणि है. वचनाकडनं मिळालेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला घट्ट धरून ठेवण्याची जबाबदारी ही तुमची ये आहे. जिम्मेदारी आपकी है. जबाबदारी तुमची ये आहे. जिम्मेदारी किसकी है? जबाबदारी कुणाची आहे? आपको पकड़ कर रखना है. तुम्हाला घट्ट धरून राहायचंय. किसको? कुणाला? प्रभु का दास प्रभूचा दास प्रभु के वचन के द्वारा अच्छी अच्छी बातें आपको सिखाता प्रभूच्या है. वचनाच्या द्वारे चांगल्या चांगल्या गोष्टी वो तुम्हाला अच्छी शिकवतो. बातों को तू थामे रहे, आणि त्या चांगल्या गोष्टींना तुम्ही घट्ट धरा. पकड़े रहे. पकडून राहा. आपके हाथों से वो फिसल न जाए. तुमच्या हातातनं ते घसरून आप जातील. उसको छोड़ न देना. त्याला सोडू जो नये. भी अच्छी बातें प्रभु का वचन से आपके पास पहुंची उसको तुम थामे रहना. आणि जे काही वचनाच्या द्वारे तुमच्याकडे जे चांगल्या गोष्टी ज्या तुम्हाला भेटल्या त्याला तुम्ही घट्ट धरून राहा. जब भी मिलता है उस पर रोज 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 मनन करो, सुनो, पढ़ो, सुनो, पढ़ो. आणि जेव्हा पण ते मिळतं तुम्हाला तेव्हा तुम्ही ते दररोज 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 तुम्ही त्याला मनन करा, वाचा, मनन करा, वाचा, मनन करा, वाचा, मनन करा. Praise the Lord. एक बार सुना बस हो गया, बोर हो गए. आणि एक वेळेस ऐकलं खूप झालं, बोर बोर झालं. झालं. Praise the Lord. अगर यही वचन मैं अगले रविवार भी दूंगा ठीक हो. आणि हेच वचन जर पुढच्या रविवारी दिलं तर ठीक और अगले रविवार दूंगा. परत दिलं तर क्या रविवारी बार बार पास्टर एक ही वचन दे रहा है? काय वारंवार एकच वचन देतो. Praise the Lord. सुनो, ऐका, सुनो, सुनो, ऐका, सुनो, ऐका. सुनो, ऐका. पढ़ो, वाचा, सुनो, वाचा. पढ़ो, ऐका, सुनो, वाचा. पढ़ो. ऐका, वही वाचा. वचन तुमको आनंद करेगा. आणि तेच वचन तुम्हाला आनंदाने Praise the Lord. जो तुमको अच्छी अच्छी बातें प्रभु का वचन से मिलता आणि है. तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी प्रभूच्या वचनाच्या द्वारे प्रभु का मिळतात. दास प्रभूचा दास पवित्र आत्मा से भरकर आपको वो वचनों की अच्छी बातें देता है. पवित्र आत्म्याने भरून तो तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी तुम्हाला देतो. उसको तुम थामे रहना, त्याला तुम्ही घट्ट धरून छोड़ना सोडू नहीं, नका. फिसलने नहीं देना. घसरून जाऊ देऊ क्योंकि नका. जो थामे रहता है कारण तो घट्ट धरतो. आसमान का बाप प्रभु यीशु से वायदा करता आणि है, स्वर्गातील बाप प्रभू येशू त्याला असं वचन देतो. अभिवचन देता है, अभिवचन देतो. वायदा करता है. अभिवचन देतो. क्योंकि आसमान का बाप वायदों का पक्का है. कारण स्वर्गीय बाप जो आहे तो अभिवचनांचा पक्का देव आहे. वो क्या वायदा करता है? काय अभिवचन देतो? आगे पढ़ेंगे. पुढे वाचू. उसी वचन को आगे पढ़िए. क्या वायदा है? कि कोई तेरा मुकुट छीन न ले. कोई तेरा मुकुट तुझसे छीन ना ले. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. खुदा के लोगों, देवाचे लोक जो आपके पास है, जे तुमच्याकडे आहे हर रविवार को आप वचन सुनते हो, आणि दर रविवारी तुम्ही वचन अच्छी ऐकता. अच्छी बातें प्रभु के वचन के द्वारा आपके साथ बातें करती आणि है. चांगल्या चांगल्या वचनाच्या गोष्टी तुमच्या संगीत ते बोलतात. प्रेज़ द लॉर्ड. उसको अगर आपने थाम कर रखा, तर त्याला तुम्ही घट्ट धरून ठेवलं, थाम कर रखा, तो लिखा तर लिहिले होने रे, तो कोई भी तुम्हारा ताज तुमसे छीन न सकेगा. पण कुठला देखील मुकुट तुमच्याकडनं कोणी हिसकावून घेऊ शकत तुम्हारा मुकुट छीन न सकेगा. आणि तुमचा मुकुट कोणी हिसकावून कोई भी तुमच्याकडे तुम्हारा मुकुट तुमसे छीन न कोणी सकेगा. देखील तुमच्याकडनं तुमचा मुकुट प्रेज़ द हिसकावून नाही लॉर्ड. घेऊ इसका शकत. मतलब यही है आणि याचा कि अर्थ अगर असा मैं आहे, वचन को सुनता हूँ जर मी वचनाला ऐकतो, और सुनकर समझता आणि हूँ, वचनाला ऐकून समझकर उसे अपने दिल में उतार देता आणि समजून हूँ आपल्या हृदयात और उतरवतो, उसे अपने जिंदगी में अमल में लाता आणि हूँ, आपल्या जीवनामध्ये त्याला तो आचरण ऐसा करतो, होगा तर असं होईल कि आपका ताज कोई भी आपसे छीन न सकेगा. तर तुमचा कोणी देखील तो मुकुट तुमच्याकडनं हिसकावून प्रेज़ द घेणार नाही. लॉर्ड. आप बदरूहों को हुक्म देंगे और बदरूहें आपसे भाग जाएगी. हालेलुया. दुष्ट आत्मा नहीं. आणि दुष्ट आत्म्यांना तुम्ही हुकूम आज्ञा द्या. कराल हा. आणि तुम्ही ते दुष्ट आत्मा तुमच्याकडनं पळून जातील. आप बदरूहों को हुक्म देंगे और बदरूहें आपसे भाग जाएगी. आणि दुष्ट आत्मा तुम्ही आज्ञा देताल आणि ते तुमच्याकडनं पळून जातील. आप बीमारों को धमकाएंगे और बीमार ठीक हो जाएंगे. आजारपणाला तुम्ही धमकवताल आणि ते तुमच्याकडनं निघून जातील. क्योंकि आप बादशाह है. तुम्ही राजे आहात. आपका ताज कोई छीन न सकेगा. मुकुट कोणी हिरावून बादशाह के सर पर ताज होता है. त्या राजाच्या डोक्यावर मुकुट असतो. प्रेज़ द लॉर्ड. जो कुछ तेरे पास है तू थामे रहे. आणि जे काही तुझ्याकडे तुम्ही घट्ट तू धरून बादशाह होगा तू राजा और होशील. जिसको तू हुक्म देगा वो बदरूहें भाग आणि जाएगी. त्याला तू
आज्ञा देशील ते दुष्ट आत्मे तुझ्याकडनं पळून तू जातील बीमारियों को धमकाएगा, बीमारी ठीक हो जाएगी। आणि आजारपणा तू धमकोशील आणि ते आजारपण निघून तू जातील जिसके लिए दुआ करेगा तेरी दुआ सुनी जाएगी। त्यासाठी तू प्रार्थना करशील ते प्रार्थना ती ऐकली जाईल. आसमान का आनंद नीचे उतर कर आ जाएगा। आसमानाचा आनंद तू खाली उतरून येईल प्रेज द लॉर्ड, क्योंकि तू बादशाह है कारण तू राजा और आहेस तेरा ताज कोई तुझसे छीन ना आणि तुझा सकेगा। मुकुट तुमच्याकडनं कोणी हिसकावून घेणार प्रेज द नाही. लॉर्ड, खुदा के लोग अगर आप चाहते हो कि आपका ताज आपसे कोई छीन ना आणि सके, देवाचे लोक जर तुम्ही इच्छा करता तुमच्याकडनं तुमचा मुकुट कोणी हिसकावून घेऊ आपकी नये खुशी आपकी खुशी आपसे कोई छीन ना सके, आणि तुमचा आनंद तुमच्याकडे कोणी तो हिसकावून एक घेऊ नये काम आज से करना, तर एक काम आजपासून करा जितना हो सके प्रभु का वचन सुनना, जेवढं होऊ शकेल तेवढं देवाचं वचन ऐका सुन करके समझना, आणि ऐकून समजा समझ करके अपने दिल के गहराई में उसे आणि उतारना समजून आपल्या हृदयाच्या खोलवर त्याला और उठवा उस वचन को अपनी जिंदगी में अमालात में लेकर आना। आणि वचनाला आपल्या जीवनामध्ये अनुसरण करा आणि त्याचा अंमल करा प्रेज द लॉर्ड, अनुसरण करा, बरोबर है, अनुसरण करा और फिर आपका ताज आपसे कभी छीना न आणि जाए, मग तुमचा मुकुट तुमच्याकडनं कोणी हिरावून नाही घेणार आपकी खुशी आपसे कोई भी छीन ना तुमचा सकेगा। आनंद तुमच्याकडनं कोणी प्रेज द हिरावून लॉर्ड, नाही घेणार हालेलुया। आज हमारी जिंदगी बादशाहों की जैसी है। आणि आमचं जीवन आज राजांसारखं नाही प्रेज द लॉर्ड, हमारी जिंदगी पतियों के हुक्म पर चलती है, आणि आमचे जीवन जे आहे ते नवऱ्यांच्या हुकुमामध्ये चालतं माँ बाप के इशारों पर चलती आई है, बापाच्या इशाऱ्यावर और चालतं. बहुत बार माँ बाप के जिंदगी तो बच्चों के इशारों पर चलती है। आणि खूप साऱ्या आई बापाचे आयुष्य देखील लेकरांच्या इशाऱ्यावर चालतं प्रेज द लॉर्ड, खुदा के वचन को अपने जिंदगी की गहराई में लाने दो, आणि देवाच्या वचनाला आपल्या जीवनाच्या खोलवर जाऊ दे जो 100 गुना फल लेकर आएगी, आणि हे 100% फळ 60 घेईल. गुना फल लेकर आएगी, 60% फळ घेईल. 30 गुना फल लेकर 30% फल आएगी, घेईल. और आपका ताज आपसे कोई छीन ना सकेगा। आणि तुमचा मुकुट तुमच्याकडनं कोणी हिसकावून घेऊ भजन संहिता 109 अध्याय 11 वचन पढ़ेंगे। स्तोत्रसंहिता 109 11 वचन भजन संहिता 109 अध्याय 11 वचन। स्तोत्रसंहिता 109 11 वचन भजन संहिता 109 अध्याय 11 वचन। प्लीज इधर ध्यान दीजिए, ज्योति ध्यान दीजिए, टाइम है टाइम है, ज्यादा नहीं हुआ टाइम, पढ़िए जल्दी जल्दी। महाजन फंदा लगाकर हाँ। उसका सर्वस्व ले ले। बस महाजन फंदा लगाकर उसका सब ले ले। मेरे बाइबल में लिखा है, कर्ज देने वाला कर्ज ख्वाह होता है, वो उसका सब कुछ लूट कर चला जाता है। मराठी में पढ़िए ब्रदर। हे सर्व त्याचे आहे ते सावकार हिरावून घ्यावा सावकार हिरावून घेऊन जातो। सावकार म्हणजे कर्ज देणारा। इधर देखिए, इधर देखिए, सब लोग इथे पहा सर्वांनी. सब लोग इधर देखिए। आपको वचन नहीं समझा ना? समझा क्या ये वचन? वचन समजलं का हाँ, क्या समझा तू? कर्ज कर्ज हिरावून घेऊन जातो। कर्ज देणार हा, काय सावकार हा, कर्ज देऊन हिरावून घेऊन जात. काय काय हिरावून घेऊन जातो? Praise the Lord. समझो, इधर देखिए, मुझे कहा, अगरचे आप खुदा के वचन को सुन करके, जर तुम्ही देवाच्या वचनाला ऐकून समझ करके समजून अपने दिल में गहराई में उतरोगे, आणि आपल्या हृदयाच्या खोलवर त्याला उतरवाल अपने जिंदगी में अमालात में आणि लाओगे, आपल्या जीवनामध्ये त्याचा अंमल कराल उसको राह के किनारे जमीन पर गिरने नहीं दोगे, आणि रस्त्याच्या कडाला त्याला रस्त्यावर पडू देणार नाही तो कोपऱ्याला, आप तर तुम्ही 100 गुना फल देने वाले लोग हो जाओगे। 100% फळ देणारे होतात. आपकी खुशी और आपका ताज आपसे कोई छीन ना तुमचा सकेगा। आनंद आणि तुमचा मुकुट तुमच्याकडनं कोणी लेकिन हिरावून यहाँ घेणार नाही. एक परंतु इथे एक दाऊद बादशाह दावीद राजा कुछ कर्जदारों के बारे में लिख रहा है। आणि कोणी सावकारांबद्दल लिहितात कर्जदारों 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 ये कर्ज देनारे नहीं। आणि जे कर्ज ज्यांनी घेतलं हाँ, त्यांच्याबद्दल बोलतात. कर्जदारों के बारे में लिखा है, कर्जदारांबद्दल बोलतात. जिन्होंने ज्यांनी कर्ज ख्वाह से कर्जा लिया है, आणि ज्यांनी सावकारांकडनं कर्ज घेतलंय कर्ज लिया है, कर्ज घेतलंय. कर्जा लिया है, कर्ज ख्वाह से कर्जा लिया है। सावकारांकडनं कर्ज और घेतलंय. दाऊद कहता है कि उन्होंने कर्जा उठाया तो सही, आणि दावीद तर म्हणत आहे की त्यांनी कर्ज तर उचललं, लेकिन जब महाजन कर्ज वापस लेने के लिए आया परंतु जेव्हा तो सावकार परत कर्ज घ्यायला आला तो उसने उनका सब कुछ छीन कर लेकर गया। तर त्याने त्यांचं जे काही सर्व होतं त्यांनी ते हिसकावून घेऊन गेलं. वेरी गुड, छीन कर लेकर गया। हिसकावून घेऊन गेला. Praise the Lord.
कभी कभी कधी कधी हम विश्वासियों की जिंदगी में इसी में हम पाते हैं। आणि कधी कधी विश्वासणाऱ्यांचे जीवन आम्ही ह्याच्यातच प्राप्त करतो हमारा जिंदगी भी इसी के समान होता आणि है, आमचं पण जीवन अशाच प्रमाणे होतं इसी के समान हो जाता आणि है। ह्याच्याच प्रमाणे होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। हालेलुया. कर्जतवा आता है, आणि तो सावकार येतो, महाजन आता है सावकार येतो और हमारी खुशी को छीन कर लेकर जाता आणि है, आपल्या आनंदाला तो हिसकावून घेऊन जातो. हमारी तसल्ली को छीन कर लेकर आमच्या जाता है। तसल्ली बोलेंगे तो धीरज, आमच्या धीराला तो घेऊन जातो. हाँ हमारी तसल्ली जो भी है, हमारी तसल्ली को छीन कर लेकर जाता आपल्या है, धीराला तो घेऊन जातो. हमारी शांति को छीन कर लेकर आमच्या जाता है, शांतीला तो घेऊन जातो. हमारे जिंदगी के मजा को वो छीन कर लेकर आणि जाता है। आपल्या जीवनाच्या आनंदाला तो घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड, क्योंकि हमने उससे कुछ कर्जा लिया है। कारण आम्ही त्याच्याकडनं काहीतरी कर्ज खुदा के घेतलं. लोगों इसलिए कर्जदार मत बनो, आणि म्हणून देवाचे लोक कर्जदार बनू कर्जा नका. मत लो, कर्ज घेऊ नका. कर्जदार मत बनो, कर्जा किसी से मत लो। कर्ज कुणाकडनं घेऊ नका. कर्जदार बनू नका. महाजन आएगा, सावकारी महाजन आएगा, सावकारी आपकी खुशी को छीन कर लेकर तुमच्या आनंदाला जाएगा, हिसकावून घेऊन जाईल. आपका तसल्ली छीन कर लेकर जाएगा, शांती घेऊन जाईल. आपका शांति लेकर जाएगा, शांति हिसकावून आपके घेऊन जाईल. जिंदगी का मजा वो छीन कर लेकर तुमच्या जीवनाचा जाएगा। आनंद तुमच्या हिसकावून घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। इसलिए लिखा है वचन में, म्हणून लिहिले वचनात. मोहब्बत को छोड़कर तुम किसी भी बातों में किसी के कर्जदार नहीं रहना। आणि प्रेमा व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टींचा तुम्ही कुणाचा कर्जदार राहू नका. मोहब्बत को छोड़कर आणि प्रेमाविना तुम किसी के भी किसी बात में कर्जदार नहीं होना। प्रेमाला सोडून प्रेमाच्या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी तुम्ही कुणाचे कर्जदार बनू नका. प्रेज द लॉर्ड, नहीं तो वो आएगा, नाहीतर तो येईल, वो आपसे सब कुछ छीन कर लेकर तो जाएगा। तुमच्याकडनं येईल आणि तुमचं सर्व काय ते हिस्सा और घेऊन जाईल. कर्ज क्यों आता है? कर्जदार काय येतो? नाश करने, तो नाश करायला, बर्बाद करने की, उद्ध्वस्त करायला, तबाह करने की। उद्ध्वस्त करायला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। क्योंकि कारण मैंने पवित्र वचन सुना, कारण पवित्र वचन मी ऐकलं, समझा नहीं, समजलं नाही, समझा समजलं पर दिल में उतारा नहीं, आणि हृदयात उतरवलं नाही और इसलिए मैं कर्जदार बन गया। आणि म्हणून मी कर्जदार बनलो. प्रेज द लॉर्ड। अगर पवित्र वचन समझते, जर पवित्र वचन समजलं असतं समझकर अपने दिल के गहराई में डालते, आणि समजून जर आपल्या तो ये निर्णय लेते, तर एक निर्णय घेतला मैं असता. मैं निर्णय ले लूंगा, निर्णय घेतो, मैं मर जाऊंगा, मरेल, पर मैं किसी का कर्ज खा नहीं बनूंगा। कारण तुम्ही कुणा कर्जदार दार बनणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। अब शांत हो गए ना? इसलिए इधर सब कर्जदार। आणि इथे सर्व कर्जदार. अरे हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मोहब्बत को छोड़कर किसी भी बातों में किसी के कर्जदार नहीं बनना। आणि प्रेमाच्या व्यतिरिक्त कुठल्या देखील गोष्टीसाठी कुणाचाही कर्जदार होऊ नका. प्रेज द लॉर्ड। और एक वचन पढ़ेंगे, अजून एक वचन वाचा. श्रेष्ठ गीत 5 अध्याय 7 वचन। श्रेष्ठ गीत 5 अध्याय 7 वचन. श्रेष्ठ गीत एक्लेसियस 5:7, मराठीमध्ये गीत रत्न, मराठीमध्ये गीत रत्न, हिंदी में श्रेष्ठ गीत, इंग्लिश में एक्लेसियस चैप्टर 5 वर्स 7। एक्लेसियस म्हणजे गीत रत्न, श्रेष्ठ गीत 5वां अध्याय 7वां वचन पढ़िएगा। जल्दी जल्दी, समय नहीं। ओ सिस्टर पढ़ो, क्या बाइबल भूल गए? पहरेदार हाँ, जो नगर में घूमते थे, पहरेदार जो नगर में घूमते थे, उन्होंने मुझे मारा, पीटा, घायल किया। हाँ, पढ़ो। मुझे मिले, हाँ, उन्होंने मुझे मारा हाँ, पीटा, और घायल किया। घायल भी किया। शहर पना के पहरुओं ने शहर पना के पहरुओं ने मेरी मेरी चद्दर चद्दर छीन ली। मुझसे छीन ली। प्रेज द लॉर्ड, बिना बोले बिना देखे बोलता हूँ। प्रेज द लॉर्ड। आपको कभी पढ़ना पड़ता है, मैं वचन बाइबल भी नहीं खोला है, इधर ऐसे सब पढ़े और बिना बोले मुझे ये वचन याद नहीं। न बघता मला हे सर्व वचन पाठ आहे. लिखा है, लिहिलं आहे. शहर के जो पहरेदार थे, आणि शहराचे जे राखणदार होते, इधर सुनो, शहर के जो पहरेदार थे, शहराचे जे राखणदार होते, एक औरत को उन्होंने मारा और पीटा, आणि एका बाईला त्यांनी मारलं, हाणलं घायल किया, आणि रक्तबंबाळ केलं. और आणि शहर के जो रक्षक थे, आणि शहराचे जे रक्षक होते, राखणदार होते, रक्षक थे, राखणदार होते, डिपार्टमेंट म्हणा समजून सगळ्यांना. रक्षक थे, वॉचमैन, वॉचमन होते, सिक्योरिटी गार्ड, सिक्युरिटी गार्ड होते. उन्होंने क्या किया? त्यांनी काय केलं? उस औरत की चद्दर को छीन लिया, त्यांनी त्या बाईच्या पांघरण्याला, चादरीला त्यांनी ओढलं, चद्दर को छीन लिया। त्या चादरीला ओढलं. समझा?
नहीं समझाता। Praise the Lord. ये एक दुल्हन के बारे में लिखा है। आणि एका नवरीबद्दल लिहिलेलं आहे. श्रेष्ठ गीत किताब ही दुल्हा और दुल्हन के विषय में आणि है। गीत रत्न हे पुस्तकच एका नवरा आणि बायकोबद्दल श्रेष्ठ आहे. गीत किताब एक दुल्हा और दुल्हन के विषय में आणि है। गीत रत्न हे पुस्तकच जे आहे ते नवरा आणि नवरीबद्दल तो आहे. ये दुल्हन तर ही नवरी कौन है? कोण आहे? ये दुल्हन और कोई नहीं, आणि ही नवरी अजून कोणी नाही. कलीसिया है, चर्च है, मंडली है। मंडळी चर्च आहे. Praise the Lord. वो दुल्हन ही मंडळी जो अभी पढ़ा हमने, आणि जी नवरी आता जी आम्ही वाचलो जिसके बारे में, त्याच्याबद्दल वो और कोई नहीं तो कलीसिया है, कलीसिया का रूप है। आणि अजून कुठलं नाही तर ते मंडळीचं रूप आहे, ती मंडळी आहे. और वो दुल्हन क्या कर रही आणि है? ती नवरी काय करत तो वो आहे? दुल्हन अपनी महबूबा मतलब अपने दूल्हे को ढूंढ रही है। आणि ती नवरी आपल्या नवऱ्याला ती शोधत आहे. दूल्हे को दूल्हा यीशु है आणि तो नवरा येशू आहे. और नवरी कलीसिया है। ती नवरी मंडळी आहे. दूल्हा यीशु है, आणि नवरा तो येशू आहे. दुल्हन कलीसिया है नवरी मंडळी आहे. और दुल्हन यीशु को ढूंढ रही है, आणि ती नवरी त्या येशूला शोधत आहे. दूल्हे को ढूंढ रही त्या है। नवऱ्याला शोधत आहे. नहीं मिला, नाही घर मिळाला. आ गई, घरी आली, दरवाजे की कड़ी लगा दी, दाराची कडी लावली, दूल्हा आया, नवरा आला, यीशु आया, येशू आला नॉक नॉक किया, आणि दार वाजवलं. दुल्हन ने दरवाजा नहीं खोला, आणि त्या नवरीने दार उघडलं नाही. दुल्हन ने दरवाजा नहीं खोला, त्या नवरीने दार उघडलं नाही. कलीसिया ने दरवाजा नहीं खोला, मंडळीने दार उघडलं नाही. दुल्हन ने त्या नवरी- दुल्हे को कबूल नहीं किया, आणि नवरीने नवऱ्याला स्वीकारलं नाही. कलीसिया ने यीशु को कबूल नहीं किया, आणि मंडळीने येशूला स्वीकारलं नाही. दुल्हन ने दुल्हा को कबूल नहीं किया, आणि त्या नवरीने येशूला स्वीकारलं नाही. कलीसिया ने यीशु को स्वीकार नहीं किया, आणि मंडळीने येशूला नाही स्वीकारलं. यीशु को दुल्हन ने जाने दिया। आणि येशूला नवरीने जाऊ दिलं. दुल्हन जो थी, दुल्हन ने दुल्हे को जाने दिया। आणि त्या नवरीने त्या नवऱ्याला जाऊ दिलं. दुल्हन कलीसिया है, आणि ती नवरी मंडळी आहे. दुल्हा यीशु है, आणि तो नवरा येशू आहे. कलीसिया ने यीशु को जाने दिया। आणि मंडळीने येशूला जाऊ दिलं. यीशु ठकठका रहा, आणि येशू ठोकत राहिला. ठकठका रहा, आणि ठोकत राहिला. दरवाजा नहीं खुला, आणि दार उघडलं यीशु नाही. चला गया। येशू निघून गेला. जब यीशु चला गया येशू निघून जेव्हा गेला, तो उस कलीसिया के पहरेदार थे आणि त्या मंडळीचे राखणदार होते. और उस कलीसिया के रक्षक थे, त्या मंडळीचे रक्षक होते. जिसको ऐसा लगा कि ये मेरे पहरेदार और ये मेरे रक्षक है, मेरा रक्षण करेंगे। आणि त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांचे रक्षक आहोत आणि पहिरेदार आहोत, आम्ही त्यांचं रक्षण करू, वो हमारी रक्षा करेंगे। ते आमची रक्षा करू. लगता है ना मेरा परिवार मेरा है, आणि माझं कुटुंब माझं आहे असं मेरी वाटतं. बहन मेरी है, मेरा भाई मेरा है, वो मेरे लिए खड़ा होंगे, माझ्यासाठी उभे मेरे राहतील. दुख में, मेरे कष्ट में मेरा पिताजी खड़ा होगा, कष्टात माझा बाप उभा मेरे राहील. आंसुओं में मेरी माँ खड़ी होगी। माझ्या अश्रूमध्ये माझी आई उभी राहील. ऐसा उनको लगा, आणि त्यांना असं वाटलं, मंडली को लगा, मंडळीला असं दुल्हन वाटलं. को लगा संरक्षण वाले संरक्षण देंगे, आणि संरक्षण करणारे संरक्षण देतील, पहरेदार मेरा पहरा करेंगे। आणि राखणदार माझे राखण पर करतील. क्या किया? तू काय केलं? रात के समय में पहरेदार और शहर में घूमने वाले लोग आए, आणि रात्रीच्या वेळेमध्ये ते राखण करणारे लोक आले. और शहर में घूमने वाले लोग आए, आणि शहरात फिरणारे लोक आले. दरवाजा तोड़ा दरवाजे तोडले. और दुल्हन की चद्दर करके उसको नंगा कर दिया। आणि त्या नवरीची चादर मोडून तिला नग्न केलं. Praise the Lord, praise the Lord। यही अवस्था होगा उन सारे विश्वासदार भाई और बहनों का हीच अवस्था होईल त्या सर्व विश्वासणाऱ्या भावांची. जो वचन को सुनते हैं पर समझते ते नहीं, वचनाला ऐकतात परंतु समजत नाही. समझते हैं पर दिल में उतारते आणि नहीं, ते समजतात परंतु हृदयात उतरत और दिल में उतारा तो अपने जिंदगी में लाते नहीं। आणि जीवनात जर उतरवलं तर हृदयात जर उतरवलं तर जीवनात उतरवत नाही. उनको पूरे भरे आम सरे आम नंगा किया जाएगा, उनकी चद्दर छीनी जाएगी। आणि हाँ, चव्हाट्यावर उघड्यावर त्याला पूर्ण नग्न करण्यात येईल. उनकी चद्दर छीनी आणि जाएगी। त्यांच्या अंगावरती आहे ते ओढून घेतलं Praise the Lord। देखो क्या क्या छीना जाएगा। बघा काय काय हिसकवण्यात Praise the Lord। जो छीना जाएगा नहीं वो है वचन से मिला हुआ आनंद। आणि जे हिसकावून घेतलं जाणार नाही ते वाचनाच्या प्रभु द्वारे यीशु आनंद. आपके दिल को आनंदित करेगा, वो तुमसे कोई छीन न आणि सकेगा। प्रभू येशू तुमच्या हृदयाला आनंदित करेल आणि तो आनंद पर तुमच्या जो हृदयाला चद्दर आपने आपको ढाकने के लिए ली, परंतु जी चादर तुम्ही स्वतःला झाकायला तुम्हारे घर के लोग उसको छीन कर तुम पर नंगा घेतली. आणि करेंगे। तुमच्या घरातले लोक तुम्हाला त्या हिसकावून ती जो तुमच्यावर घर के नग्न ऊपर करतील. आपका भरोसा है, आणि ज्या घरच्यांवर तुमचा भरोसा आहे वही लोग आपको नंगा कर देंगे। तेच तुम्हाला नग्न करतील. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। हालेलुया। भाई का बात सुनकर मैं एकदम हैरान हो गया, उसके ससुराल वाले घर के लोग। आणि त्या भावाचं बोलणं ऐकून मी एकदम मैं हैराण झालो. जानबूझकर नहीं बोला, सासूबद्दल क्षमा करें। आणि
मैंने जानबूझकर ये बातें बोली नहीं आणि जाणून बुजून ही गोष्ट ये बोललो नाही. वचन है जो 2 हफ्ते से चल रहा है. आणि वचन जे 2 आठवड्यापासून चालू Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. अगर आप चाहते हैं कि आपकी चद्दर कोई छीने ना, आणि जर तुम्ही इच्छा करता जर तुमची चादर कोणी अगर हिसकावून आप चाहते हैं जैसे कि आपका इच्छा करता- सुकून छीना ना जाए, तुमचा आनंद कोणी हिसकावून घेऊ अगर नये. आप चाहते हैं कि आपका ताज छीना ना जाए, जर तुम्ही इच्छा करता तुमचा मुकुट तुमच्याकडे अगर आप हिसकावून- चाहते हैं कि वो आपदियत की खुशी आपसे छीने न जाए, आणि जर तुम्ही इच्छा करता की तुमचं जे सार्वकालिक जीवन आनंद तुमच्याकडे आज एक हिसकावून निर्णय घेऊ नये. लेना तर आज एक निर्णय कि घ्या. मैं खुदा का वचन सुनूंगा, तर आज मी देवाचे वचन ऐकेन, सुन करके समझूंगा, ऐकून समजेन समझ करके मैं अपने दिल के गहराई में उसको उतार आणि दूंगा समजून आपल्या हृदयाच्या खोलवर त्याला उतरवेन और अपनी जिंदगी में अमालात में लेकर आणि आऊंगा आपल्या जीवनामध्ये त्याला अंमल करेन और यीशु मिलेंगे, आणि येशू मिळेल. आपके दिल को खुशी देंगे. तुमच्या जीवनाला देव आनंद देईल. वो खुशी आपसे कोई भी छीन नहीं तो सकता. आनंद तुमच्याकडनं कोणी हिरावून घेणार बावजूद नाही. इसके कि आप शेरों के गुफा में डालो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिंहाच्या गुफेत हम आनंदित तुम्ही है. आनंदित आहात. आप पतरस और पौलुस की तरह जेल में डालो, आणि तुम्ही पेत्र आणि पौलासारखे तुरुंगात टाका. आपके घुटने फुटे, तुमचे गुडघे पिटावे. आपके सर फुटे, लहू लोहन हो जाए, उस जेल में भी हम आनंद के गीत गाएंगे. त्या तुरुंगात देखील तुम्ही आनंदाची गीतं प्रेज द गायला. लॉर्ड. ये खुशी तुमसे कोई छीन ना आणि सके. हा आनंद तुमच्याकडनं कोणी हिरावून प्रेज द घेणार नाही. लॉर्ड. चुनाव आपका है, आणि निवड तुमची आहे. आपको कौन सी खुशी आणि चाहिए? तुम्हाला कुठला आनंद यीशु पाहिजे का वचन से मिला हो आणि येशूच्या वचनाच्या द्वारे या मिळाला आपके शहानपन से का मिला. तुमच्या शहाणपणाने मिळाला. और है एक बात छीनी जाने वाली है. अजून एक गोष्ट आहे हिसकावलं जाणं नाही. समय दो गए. आणि वेळ झाला 10 मिनट ज्यादा हो गए मुझे क्षमा करो. 10 मिनिटं जास्त झाला, क्षमा करा. प्रार्थना करेंगे. प्रार्थना करूया. सब लोग खड़ा होकर प्रार्थना करेंगे. सर्वजण उभे राहून प्रार्थना हमारे शहानपन के लिए हम क्षमा मांगेंगे.